अनेक आंदोलनांसाठी शेतकरी रस्त्यावर येतो, पण हे काही नवीन नाही, कारण अगदी 100 वर्षापूर्वी भारतातील शेतकरी अन्यायाविरुद्ध उभे राहिले होते. आणि ही कहाणी आहे खेडा सत्याग्रहाची. सन 1918 मध्ये गुजरातमधील खेडा जिल्हा भीषण दुष्काळ पडला होता. पिकं पूर्णपणे नष्ट झाली होती. शेतकऱ्यांकडे खायलाही अन्न नव्हतं. पण ब्रिटिश सरकार काही करत नव्हतं. ते म्हणत होते कर भरलाच पाहिजे. शेतकरी विनंत्या केल्या, आमच्याकडे काहीच नाही, कर माफ करा. पण त्यांचा आवाज कुणीच ऐकला नाही. आणि मग सुरू झाला संघर्ष. या आंदोलनाचं नेतृत्व केलं महात्मा गांधी यांनी आणि त्यांना साथ दिली सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यांनी शेतकऱ्यांना एकच सांगितलं, कर भरू नका, पण हिंसा करू नका. हा होता सत्याग्रह, न्यायासाठी शांततेने लढण्याचा मार्ग. ब्रिटिश सरकारने दबाव टाकायला सुरू केला. शेतकऱ्यांची जमीन जप्त केली, जनावरं काढून घेतली, घरांवर कारवाया करण्यात आल्या. पण तरीही शेतकरी डगमगले नाहीत. महिने गेले, संघर्ष चालूच राहिला आणि शेवटी ब्रिटिश सरकारला झुकावं लागलं. कर माफ करण्यात आला, जप्त केलेली संपत्ती परत देण्यात आली. हा होता शेतकऱ्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा विजय. पण इथे प्रश्न उभा राहतो की आजही शेतकरी रस्त्यावर येत आहेत, आजही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. मग 100 वर्षानंतर ही शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली की नाही? इतिहास आपल्याला शिकवतो की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा सत्यालाही झुकावं लागतं. आजचा संघर्ष आणि त्या काळातील लढाई दोन्ही एकच सांगतात, हक्क मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. पण मग ब्रिटिश सरकारमध्ये तेच आणि आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा तेच. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठे? जर तुम्हाला वाटत असेल की हा इतिहास प्रत्येकाने जाणायला हवा, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण काही लढाया कधीच संपत नसतात आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली लढाई कदाचित अद्याप तरी संपली नाही.